नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्यांची कटिंग कशी करायची ते बघणार आहोत। आज आपण आपले सबस्क्रायबर यांच्या कमेंटवरून बाहीचा व्हिडिओ बनवत आहोत। अनुराधा मोरे, मंजुषा, बुबा, विदुला, सीमा रागवते, अमीर बोंडवे, संदीप कोकाटे, प्रवीण आहेर, भागवत झांबरे, मुक्ता चिमनकर यांच्या कमेंटवरून आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या साहित्य आणि वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्या कट करणार आहोत। तर चला व्हिडिओ बनवायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। आज आपण डायरेक्ट कापडवरती फुगाबाही देखील कट करणार आहोत। मी तुम्हाला साध्या बाहीवरून फुगाबाही कशी कट करायची ते देखील यामध्ये सांगणार आहे आणि फुगाबाही स्टिचिंग म्हणजेच शिवायची कशी ते देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात आधी आपण 34 साइजची बाही कट करणार आहोत। इथे आपण 34 साइजचा जो पाठीमागचा भाग आहे तो घेतलेला आहे। त्यावरून आपल्याला माप घ्यायची आहे, म्हणजे 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। मी हा पेपर यासाठी घेतलेला आहे जेणेकरून मी ज्यावेळेला बाही कट करून दाखवेल ती तुम्हाला या पेपरवरती लावून दाखवणार आहे, म्हणजेच पाठीमागचा जो भाग असतो त्याला मी बाही जॉईन करून दाखवणार आहे। बऱ्याच जणांची बाही कमी पडते, तर मी तुम्हाला आज बाही कट करून दाखवेल आणि जो पाठीमागचा भाग असतो आपला त्याला बाही लावून दाखवणार आहे। इथे आपण पेपर घेतलेला आहे, पेपरची आपल्याला घडी करायची आहे। मी इथे पेपरची घडी केलेली आहे। मी तुम्हाला इथं पेपरवरती बाही कटिंग करून दाखवत आहे, तुम्ही डायरेक्ट ब्लाउज पीसवर देखील कट करू शकता। इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे। इथे मी लिहूनही दाखवते तुम्हाला। 34चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच। 8.5 इंच आपला 34चा चौथा भाग येतो। आपल्याला इथं 34चा जो 8.5 इंच चौथा भाग आलेला आहे तो ठेवायचा आहे, म्हणजेच तुम्ही कुठल्याही साइजची पेपर कटिंग करत आहात तर आपल्याला त्याचा चौथा भाग काढायचा असतो। 34चा चौथा भाग आहे 8.5 इंच। आपल्याला 8.5 इंचवरती टिक करायची आहे। मी इथे तुम्हाला 8.5 इंचवरती टिक करून दाखवत आहे। तुम्ही या मापावरून कुठल्याही साइजची बाही कटिंग करू शकता। मी इथे 34 साइजची बाहीची जी घडी घेतलेली आहे ती 8.5 इंच घेतलेली आहे, म्हणजे 34चा चौथा भाग घेतलेला आहे। आता आपण उंची मोजून घेऊयात। सर्वात आधी आपल्याला पेपर किंवा जो कापड असतो आपण घेतलेला तो सरळ कट करायचा असतो। मी आधी सरळ पेपर कट करून घेतलेला आहे। आता आपण पाव ते अर्धा इंच इथे शिलाई मार्जिन घेणार आहोत। मी ही बाही अस्तरची कट करून दाखवत आहे आणि 3 इंच उंचीची। आपले सबस्क्रायबर मंजुषा यांची कमेंट होती की त्यांना 3 इंच उंचीची बाही कट करायची आहे, तर खुल्या भागाकडून आपण किती इंच कमी करून घ्यायचं ते मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे। पाव ते अर्धा इंच आपलं खाली शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथून 3 इंच आपण बाहीची घडी घेतलेली आहे, म्हणजेच बाहीची उंची घेतलेली आहे। पाव इंच आपण खाली घेतलेला आहे आणि पाव इंच वरच्या साईडला। समजा तुम्ही शिलाई मार्जिन जर अर्धा इंच घेत असाल तर आपली बाहीची उंची प्लस अर्धा इंचवरती अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे। इथे आपण लाईन मारून घेऊयात। इथे मी टिक करून घेतलेलं आहे। हे आपण अस्तर जॉईन करण्यासाठी एक्स्ट्रा घेतलेलं असतं। उंची प्लस आपल्याला हे पाव इंच अस्तर जॉईन करण्यासाठी घ्यायचं असतं आणि उंची प्लस आपल्याला अर्धा ते पाव इंच शोल्डर जॉईन करण्यासाठी। आता आपण खुल्या भागाकडून कमी करून घेऊयात। बंद बाजू ही नेहमी आपल्या साईडने ठेवायची असते। इथे मी 3 इंच उंचीच्या बाहीसाठी 2 इंचवरती टिक करत आहे। बऱ्याच जणांच्या बाहीला फुगा येत असतो, म्हणून आपल्याला 2 इंचावरती टिक करायचं आहे। आणि तुमच्या जर बाहीला फुगा येत नसेल तर खुल्या भागाकडून आपल्याला फक्त 1.5 इंच कमी करून घ्यायचं आहे। मी इथे ज्यांच्या बाहीला फुगा येतो त्यासाठी 2 इंच कमी करून दाखवलेला आहे।
आता आपण दंडघेर टाकून घेऊयात। मी इथे दंडघेर 5.5 इंच घेतलेला आहे। 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन। दंडघेर हा तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकतात आणि त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करू शकतात। प्रत्येकाचा दंडघेर हा कमी जास्त असू शकतो। चौथीचा दंडघेर बऱ्याच जणांचा 5ही असू शकतो, 5.25ही असू शकतो किंवा 5.5 देखील असू शकतो। म्हणून दंडघेर नेहमी आपल्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे। 1.5 इंच मी इथे टिक केलेला आहे। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात। इथे आपल्याला या पद्धतीने क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे। मी परत एकदा सांगते, दंडघेर तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा आहे आणि जे मी खुल्या भागाकडून 2 इंच कमी करून घेतलेला आहे, ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल त्यांनीच ती पद्धत यूज करायची आहे, नाहीतर नॉर्मल आपण 1.5 इंच खुल्या भागाकडून कमी घेत असतो। 3 इंच उंचीसाठी आपण फक्त 1.5 इंच कमी करून घेत असतो। इथे मी 2.5 इंचवरती टिक केलेली आहे, ही 1.5 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपल्याला 2.5 इंचवरती जे टिक केलेलं आहे त्याचा आधी आकार देऊन घेऊयात। खुल्या भागाकडून आपल्याला नेहमी 1.5 इंच कमी करून घ्यायचं असतं, पण बऱ्याच जणांच्या कमेंट आलेले होते की त्यांच्या बाहीला फुगा येतो का येतो, तर ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल त्यांनी 2 इंचवरती टिक करायचं आहे। या पद्धतीने आपण दोघंही आकार देऊन घेतलेले आहेत। मी इथे बाहीला दोघंही आकार दिलेले आहेत। हे आहे आपलं शिलाई मार्जिन आणि इथून तर इतका आपलं जे आहे ते मेन बाहीची उंची आहे। बाहीची उंची प्लस अर्धा इंच हे घेतलेलं आहे आपण। हा आहे आपला दंडघेर, दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे आपण 1.5 इंचवरती आकार दिलेला आहे आणि हा दिलेला आहे आपण 3 इंचावरती। मी परत एकदा सांगते, खुल्या भागाकडून आपल्याला नेहमी 3 इंचाच्या बाहीसाठी 1.5 इंच कमी करून घ्यायचं असतं। इथून आपण 2 इंच कमी केलेला आहे। ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल त्यांनी 2 इंचवरती टिक करायचं आहे, नाहीतर आपण 1.5 इंचावरती टिक करू शकतो। जर आपण 2 इंचापेक्षा खाली घेतलं तर आपली बाही व्यवस्थित बसणार नाही, म्हणून आपल्याला 3 इंच उंचीच्या बाहीसाठी 1.5 ते 1.25 इंचावरती टिक करायची असते। मी इथे बऱ्याच जणांच्या बाहीला फुगा येतो, ज्यांच्या बाहीला फुगा येतो त्यांनी खुल्या भागाकडून 2 इंचवरती टिक करायचं आहे। इथे आपण 34 साईजची बाही टिक करून घेतलेली आहे। 34 साईजची बाही टिक करण्यासाठी आपण 34चा चौथा भाग केलेला आहे। चौथा भाग येतो 8.5 इंच, म्हणजेच आपण जी घडी घेतलेली आहे 34 साईजच्या बाहीची ती 8.5 इंचाची घडी घेतलेली आहे आणि आपली ही बाहीची उंची आहे 3 इंच। 3 इंच बाहीसाठी आपण पाव ते अर्धा इंच खाली शिलाई मार्जिन घेतलेला आहे आणि पाव ते अर्धा इंच आपण वरती घेतलेला आहे। इथे अर्धा ते 1.25 इंच या दोघांचा आकारमधला गॅप येतो। जे हे दोघं आकार आहेत आपल्या बाहीचे, ते दोघांमधला गॅप येतो अर्धा इंच ते 1.25 इंच। या पद्धतीने आपल्याला बाहीला आकार द्यायचा आहे। आपली बाही अगदी व्यवस्थित बसेल। ही आहे आपली अस्तरची बाही। अस्तरच्या बाहीसाठी आपण फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवून घेत असतो। हे शिलाई मार्जिन का वाढवतो आपण, ज्या वेळेला आपण खालच्या साईडने अस्तरला मेन कापड जॉईन करतो, हे अर्धा इंच शिलाई मार्जिन आपलं त्यात ॲड होऊन जातं, म्हणून आपण अर्धा इंच वाढवून घेतो। समजा तुम्ही जर 1/2 इंच टीप टाकत असाल तर फक्त 1/2 इंच वाढवायचं आहे। मी नेहमी अर्धा इंच शिलाई मार्जिन घेत असते, म्हणून मी दाखवताना देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन दाखवत असते। इथून तर आपली बाही इथे 3 इंचची आहे। मी परत एकदा तुम्हाला मोजून दाखवते। आपल्याला जर बिना अस्तरची घ्यायची असेल तर 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतो आणि बिना अस्तरच्या बाहीसाठी अर्धा ते 1.25 इंच। तुम्ही 1.25 इंच देखील घेऊ शकतात किंवा अर्धा इंच देखील घेऊ शकतात। आता आपण बाही कट करून घेऊयात। परत तुम्हाला मी एकदा सांगते की आपली 3 इंचची जर बाही असेल तर आपल्याला 1.5 इंच कमी करायचं आहे। हे मी 2 इंच का कमी करून दाखवलेलं आहे, बऱ्याच जणांच्या बाहीला फुगा येत असतो। ज्यांच्या बाहीला फुगा येत असेल त्यांनीच 2 इंच ही कमी करायचं आहे, नाहीतर आपल्याला फक्त 1.5 इंच कमी करून घ्यायचं आहे। आता आपण बाही ओपन करूयात। आता आपण हा जो आकार देऊन घेतलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। हा आपण आकार पुढे जॉईन करतो बाहीला, हा पुढचा आकार आहे। हा देखील आपल्याला अगदी व्यवस्थित कट करायचा असतो। तुम्ही जर बाहीला आकार व्यवस्थित दिले तर तुमच्या बाहीला बिलकुल फुगा येणार नाही। बाहीला फुगा येण्यामागचं कारण आपल्या बाहीला जर आकार व्यवस्थित नसेल तरीही आपल्या बाहीला फुगा येऊ शकतो।
किंवा खुल्या भागाकडून जर तुम्ही कमी इंच कट केलं असेल तरीही आपल्या बाहीला फुगा येऊ शकतो, किंवा आर्महोलमध्ये तुम्ही कमी जास्त कटिंग केलं तरीही आपल्या बाहीला फुगा येऊ शकतो. इथे 1.5 इंचवरती आपण जे टिक केलेलं होतं खाचे पाडून घेऊयात. या पद्धतीने मी जे शिलाई मार्जिन होतं त्याला खाचे पाडलेले आहेत, जेणेकरून आपण ज्या वेळेला ब्लाऊज शिवतो त्यावेळेला आपलं लक्षात येतं की आपलं शिलाई मार्जिन आहे. मी इथे तुम्हाला 34 साईजची बाही, 34 साईजचा जो पाठीमागचा भाग आहे त्याला लावून दाखवणार आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की तुम्ही जी घडी घेतात 34 साईजची तर 8.5 इंच आहे, त्यात 1.5 इंच तुम्ही शिलाई मार्जिन वाढवून घेतात, तर तुम्ही बाही कट करताना फक्त आहे तेवढं 8.5 इंच कसं घेतात, तुमची बाही पुरते का? तर मी आज तुम्हाला जेवढी साईज घेतलेली आपण 34चा चौथा भाग काढून तर मी ती बाही तुम्हाला मोजून दाखवणार आहे आणि तो पाठीमागचा भाग आहे त्याला देखील लावून दाखवणार आहे. इथे त्यांचा डाऊट देखील क्लिअर होईल. इथे मी तुम्हाला तुमच्यासमोर ही बाही कट करून दाखवलेली आहे. 34चा चौथा भाग घेऊनच आपण ही बाही कट केलेली आहे. तर जी बाही आपण 34चा चौथा भाग घेऊन कट केलेली आहे ती पाठीमागच्या भागावर ठेवून मी तुम्हाला दाखवणार आहे. 34 साईजचा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती मी तुम्हाला ही बाही लावून दाखवत आहे. बघा, आपण 34चा चौथा भाग घेऊनच ही बाही कट केलेली आहे आणि आपली बाही कुठंही कमी पडलेली नाही. मी तुम्हाला ही बाही लावूनही दाखवलेली आहे, म्हणजेच तुमचा डाऊट इथे क्लिअर झालेला आहे. समजा तुमची बाही कमी पडत असेल हे माप घेऊन तर तुम्ही घडीमध्ये अर्धा इंच वाढवू शकतात. जसं की आपण 34 साईजसाठी 8.5 इंचाची घडी घेतलेली आहे. समजा तुमची जर ही घडी घेऊन बाही कमी पडत असेल तर तुम्ही त्यात अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. मी ते 8.5 इंचाची घडी घेतलेली होती, तर तुम्ही 9 इंचाची घडी घेऊ शकतात. बाहीची घडी तुम्ही 9 इंचाची घेऊ शकतात. नंतर तिला लावून तुम्हाला जर वाटत असेल बाही जास्त झाली तर थोडं 1/2 इंच इकडून 1/2 इंच तिकडून कट करू शकतात. तुम्हाला जर 34 साईजची बाही कट करायची आहे तर त्याचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे आणि तुमची बाही जर पुरत नसेल तर तुम्ही चौथा भाग प्लस अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात. मी ते तुम्हाला बाही लावून दाखवलेली आहे आणि ती बाही अगदी परफेक्ट अशी बसलेली आहे. आता आपण दुसरी बाही कट करूयात. आता आपण लहान साईजची बाही कट करणार आहोत, म्हणजेच 28 साईजची. 28चा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे. 28चा चौथा भाग आहे 7 इंच. मी ते 7 इंचवरती टिक केलेली आहे. आता आपण इथून 1/2 इंचवरती टिक करून घेऊयात. हे आपलं शिलाई मार्जिन आहे. ज्या वेळेला आपण अस्तर जॉईन करतो त्यावेळेला खालच्या साईडने अर्धा इंच शिलाई मार्जिन जातं आणि ज्या वेळेला आपण बाही जॉईन करतो शोल्डरला त्यावेळेला अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. म्हणून आपण उंची प्लस अर्धा इंच वरच्या साईडला आणि उंची प्लस अर्धा इंच खालच्या साईडला वाढवून घेत असतो. मी इथे जेवढी आपली 28 साईजचा चौथा भाग आलेला आहे तेवढी घडी घेतलेली आहे. घडी नेहमी आपल्याला बंद बाजूकडून मोजून घ्यायची असते. इथे हे अर्धा इंच आपण जेव्हा अस्तर जॉईन करतो मेन कापडला ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. आपली ही बाही देखील 3 इंच उंचीची आहे आणि वरती जे आपण अर्धा इंच घेतलेला आहे जेव्हा आपण शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं. इथे मी खुल्या भागाकडून 2 इंच घेतलेला आहे. नेहमी आपल्याला 3 इंच उंचीच्या बाहीसाठी 1.5 इंच घ्यायचं असतं, पण बऱ्याच जणांच्या बाहीला फुगा येतो त्यासाठी 2 इंच आपल्याला टिक करायचं आहे. इथे मी 4.5 इंच दंडघेर घेतलेला आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. दंडघेर हा नेहमी तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घ्यायचा असतो, म्हणजे जी ब्लाऊजची बाही असते त्याच्यावरून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा असतो आणि तुमचा दंडघेर असेल तेवढं माप टाकायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. 2 इंच आपण इथे टिक करून घेऊयात आणि 1 इंचावरती ही आपली लहान साईजची बाही आहे म्हणून 2 इंच आणि 1 इंचावरती टिक करायचं आहे. मोठ्या साईजच्या बाहीसाठी आपण 3.5 अडीच वरती करतो आणि मीडियम साईजसाठी आपण 3 आणि 1.5 वरती करतो. इथे आपण दोघंही आकार देऊन घेतलेले आहेत बाहीला. आपले जर बाहीचे आकार अगदी व्यवस्थित असतील तर आपल्या बाहीला फुगा देखील बिलकुल पडत नाही. इथून आपल्याला 3 इंच उंचीच्या बाहीसाठी 1.5 इंच कमी करून घ्यायचं असतं आणि तुमच्या जर बाहीला फुगा होत असेल किंवा फुगा येत असेल तर 2 इंच आपल्याला कमी करायचं असतं. इथे आपण 3 इंच उंचीसाठी 1.5 ते 1.25 किंवा 2 इंच कमी करून घेत असतो. हे आहे 1 इंच आणि हे आहे 2 इंच. 2 इंचावरून आपण आणि 1 इंचावरून आपण आकार देऊन घेतलेला आहे. ही आहे आपली 28 साईजची बाही. 28चा आपण चौथा भाग काढलेला आहे. 28चा चौथा भाग आहे 7 इंच, म्हणजेच आपली बाहीची घडी येते 7 इंच.
आणि तुमची जर बाही पुरत नसेल तर तुम्ही 7 इंच प्लस अर्धा इंच आपल्याला घडीमध्ये वाढवून घ्यायचं आहे। पण मी ही जी बाही कट करते मी तुम्हाला जॉईंट देखील करून दाखवते पाठीमागच्या भागाला। आपल्या पाठीमागच्या भागाला अगदी परफेक्ट अशी जॉईंट होते। बरेच जण अर्धा इंच शोल्डरमध्ये शिलाई मार्जिन घेत नाही, तर त्यामुळे त्यांची बाही पुरत नसेल। तुम्ही जर शिलाई मार्जिन कमी घेत असाल तर आपल्याला 28चा चौथा भाग काढायचा आहे। 28चा चौथा भाग आहे 7 इंच, त्यात आपल्याला अर्धा इंच ॲड करायचा आहे। म्हणजे ज्यांची बाही पुरत नाही त्यांची बाही अगदी परफेक्ट अशी पुरेल। आता आपण बाही कट करून घेऊयात। दंडघेरही नेहमी आपल्या बाहीवरून मोजून घ्यायचा असतो। दंडघेर मोजून आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं। इथे आपण वरचा जो आकार आहे तो कट करून घेऊया। आता आपण आतला आकार कट करूयात। हा आहे आपला आतला आकार। हा असतो आपला पुढचा आकार। अगदी मधोमध आपल्याला टिक करायचा आहे। मी इथेही 1.5 इंचावरती कट करणार आहे, म्हणजेच थोडा कट मारून घेणार आहे, जेणेकरून आपलं लक्षात येईल की हे शिलाई मार्जिन आहे। इथेही 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे दंडघेर प्लस। तिथेही आपण छोटासा खाचा पाडून घेऊयात, म्हणजेच फिटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम येत नाही। मी इथे 28 साईजच्या बाहीसाठी 7 इंच ची घडी घेतलेली आहे आणि 3 इंच उंचीची आपण इथे बाही घेतलेली आहे। इथे आपली 28 साईजची बाही कट करून झालेली आहे आणि समजून देखील झालेली आहे। आता आपण मेगा बाही कट करणार आहोत। मी इथे मेगा बाही देखील तुम्हाला 28 साईजचीच कट करून दाखवत आहे। आपल्याकडे जर पेपर कटिंग असेल बाहीचं तर ती ठेवून आपल्याला मेगा बाही खूप सोप्या पद्धतीने कट करता येते। मी आता जे तुम्हाला 28 साईजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे बाहीचं ती ठेवणार आहोत। ही जी बाही आहे आपली ही आहे 3 इंच उंचीची। अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन खालच्या साईडला वाढवलेला आहे आणि अर्धा इंच वरच्या साईडला अशी ही बाही आहे 4 इंच उंचीची। आपल्याला बाहीची घडी या पद्धतीने करायची असते। बंद बाजूकडून आपल्याला दंडघेरची साईड ठेवायची असते, जशी मी ठेवून घेतलेली आहे तशी, कारण मेगा बाहीला खालची जी साईड असते ती बंद असते। तुम्ही बाहीची उंची कमी जास्त करू शकतात। मी इथे तुम्हाला बाहीची उंची कमी देखील करून दाखवणार आहे। त्याच बाहीवरून आपल्याला उंची कमीही करता येते आणि उंची वाढवताही येते, पण शक्यतो मेगा बाही कमी उंचीची असते आणि कमी उंचीचीच मेगा बाही छान दिसते। इथे ही जी बाही झालेली आहे आपली ही 3.5 इंच उंचीची झालेली आहे, कारण आपण जे हे अर्धा इंच फोल्ड करून घेतो उंचीच्या साईडला ते या बाहीमध्ये फोल्ड होत नाही, कारण ही बंद बाजू असते खालून। म्हणून उंची मोजताना आपल्याला उंची प्लस फक्त अर्धा इंच वरच्या साईडला टिक करायचं आहे। खालच्या साईडला आपल्याला शिलाई मार्जिन बिलकुल घ्यायचं नाही। समजा तुम्हाला 2.5 इंचाची बाही घ्यायची आहे, मी तुम्हाला इथे लिहून दाखवते। 2.5 इंचाची तुम्हाला बाही घ्यायची आहे तर खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंच ॲड करायचं नसतं। डायरेक्ट आपण खाली या पद्धतीने फोल्ड करून बाही सरकून घ्यायची आहे आणि वरच्या साईडने फक्त अर्धा इंच ॲड करायचं आहे। या पद्धतीने तुम्ही बाही कमी करू शकतात। बाही कमी करायची असेल म्हणजे उंची कमी करून घ्यायची असेल तर नेहमी आपल्याला खालच्या साईडनेच कमी करायची असते। वरच्या साईडने आपल्याला आहे त्या पद्धतीनेच टिक करायचं असतं। या पद्धतीने तुम्ही खाली टिक करू शकता। बंद बाजू नेहमी आपल्याला खालच्या साईडला म्हणजे दंडघेरच्या बाजूला घ्यायची असते मेगा बाहीची, मी जशी तुम्हाला घेऊन दाखवलेली आहे। ही आहे आपली लहान साईजची बाही, म्हणजेच कमी उंचीची बाही। मी परत एकदा सांगते, मेगा बाहीसाठी आपल्याला खालच्या साईडने शिलाई मार्जिन बिलकुल ॲड करायचं नाही, फक्त वरच्या साईडने शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। तेही आपण वरच्या साईडने का करतो, जेव्हा आपण शोल्डर जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जातं आणि खालच्या साईडला आपण का ॲड करत नाही, कारण खालची साईड ही मेगा बाहीची फोल्ड असते। मी ते ही लहान बाही कट करून दाखवणार आहे। ही जी आहे ही बंद बाजू असते, नेहमी आपल्याला बंद बाजू ठेवायची असते। मी फक्त तुम्हाला इथे एकच बाही कट करून दाखवणार आहे। ही वरची तुम्हाला जर मोठी घ्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने टिक करू शकता आणि कमी घ्यायची असेल जसं मी तुम्हाला खालच्या साईडने बाही कमी करून दाखवलेली आहे तशी कमी करून घेऊ शकतात। ही बघू शकतात, ही जी बाही येणार आहे आपली 3.5 इंच उंचीची येणार आहे, कारण हे अर्धा इंच वरती शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे। हे जे अर्धा इंच आहे ते वरती शिलाई मार्जिनमध्ये जाईल। खालच्या साईडला शिलाई मार्जिन याला लागत नाही, बघू शकता, मी तुम्हाला खालूनही दाखवते। ही जी आपली बाही आहे ही 3.5 इंच उंचीची येणार आहे। तुम्हाला 3 इंच उंचीची हवी असेल तर तुम्ही कमी करू शकता,
कारण आपण खालच्या साईडला का ॲड करत नाही, कारण खालची बाजू ही बंद असते, तिला शिलाई मारायची बिलकुल गरज येत नाही किंवा फोल्ड करून घेण्याची बिलकुल गरज येत नाही, म्हणून आपण खालच्या साईडने शिलाई मार्जिन घेत नाही। बघू शकता इथं ही आपली 3.5 इंच उंचीची बाही टिक झालेली आहे। हे वरती अर्धा इंच आहे, ते आपलं जेव्हा शोल्डरला बाही जॉईन करतो तेव्हा ते अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये चाललं जातं। ही आपण जी बाही कट करणार आहोत ती 3.5 इंच उंचीची बाही आहे। तुम्ही यापेक्षा लहान देखील बाही घेऊ शकतात। मी जसं तुम्हाला फोल्ड करून दाखवलं तशा पद्धतीने आपल्याला खालून बाही फोल्ड करायची आहे आणि कट करायची आहे। मी तुम्हाला इथं मेगा बाही देखील खूप सोप्या पद्धतीने टिक करून दाखवलेली आहे। आपल्या घरात जे बाहीचं पेपर कटिंग आहे त्याच्यावरून ही मेगा बाही कशी कट करायची आणि किती इंच कुठून कमी करून घ्यायचं ते अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला यामध्ये सांगितलेलं आहे। ही झाली आपली मेगा बाही। मेगा बाही ही डबल असते, बघू शकता। आता आपण हिची घडी करून घेऊयात। मी तुम्हाला बाही फोल्ड देखील करून दाखवते। ही आहे आपली मेगा बाही। तुम्ही उंचीला कमी करू शकतात किंवा वाढवू शकतात, पण शक्यतो मेगा बाही उंचीला कमी असते तेवढी छान दिसते। मेगा बाहीसाठी कापड जास्त लागतो कारण ती डबल असते, म्हणून ही आपली एकच बाही इथे कट झालेली आहे। मी तुम्हाला इथे एक बाही कट करून दाखवलेली आहे। मेगा बाही जॉईन करताना आपल्याला वरती आधी व्यवस्थित टिप मारून घ्यायची असते, मग ब्लाउजला जॉईन करायची असते। इथे आपली मेगा बाही बघून झालेली आहे। आता आपण पेपरवरती दुसरी एक बाही कट करणार आहोत। आता आपण 32 साईजची बाही कट करणार आहोत। 32 साईजची बाहीसाठी आपल्याला कमेंट आलेली आहे। आपले सबस्क्रायबर मुक्ता चिमनकर यांची कमेंट आलेली आहे की त्यांना 32 साईजची बाही पेपर कटिंग हवी आहे। मी इथे तुम्हाला 32 साईजची पेपर कटिंग दाखवणार आहे बाहीची। इथे मी 32 साईजचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे। 32चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे। 32चा चौथा भाग आहे 8 इंच। आपल्याला जी बाहीची घडी घ्यायची आहे ती 8 इंचाची घ्यायची आहे। आपण नेहमी चौथा भाग काढत असतो आणि त्याची घडी घेत असतो। इथे मी 8 इंच घडी घेणार आहे। बंद बाजूकडून आपल्याला नेहमी बाहीची घडी मोजून घ्यायची असते। मी इथे 8 इंचवरती टिक केलेली आहे। तुमची जर बाही पुरत नसेल तर तुम्ही 8 इंच प्लस आपल्याला अर्धा इंच करायचं आहे, पण माझी बाही इथं अगदी बरोबर अशी पुरून जाते आणि मी तुम्हाला पुरून देखील दाखवलेली आहे। आता आपण पाव ते अर्धा इंच खालच्या साईडला अस्तर जॉईन करण्यासाठी सोडणार आहोत, म्हणून मी इथे अस्तरची बाही तुम्हाला कट करून दाखवत आहे। तुम्हाला जर बिना अस्तरची बाही कट करायची असेल तर तुम्ही 1.25 इंच ते 1.5 इंच खालच्या साईडला टिक करायचं आहे। इथे मी 4 इंच उंचीची बाही घेत आहे। 4 इंचच्या बाहीच्या उंचीमध्ये आपण खाली अर्धा इंच ॲड केलेला आहे शिलाई मार्जिनसाठी आणि वरती देखील आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड केलेला आहे। आणि अस्तरची असेल तर आपल्याला खालच्या साईडने 1.25 इंच ॲड करायला लागतं किंवा 1.5 इंच आणि वरच्या साईडने फक्त अर्धा इंच। आता आपण जिथे अर्धा इंच ॲड केलेला आहे खाली अस्तर जॉईन करण्यासाठी तिथे लाईन मारून घेऊयात, जेणेकरून आपलं लक्षात येतं की हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे, म्हणून बाहीची जी उंची आहे ती चुकत नाही। नेहमी आपल्याला या पद्धतीने बाही कट करायची असते। मी इथे बाहीचा दंडघेर घेणार आहे 5.5 इंच। तुम्ही दंडघेर तुमच्या ब्लाऊजवरून मोजून घेऊ शकतात, म्हणजेच ब्लाऊजच्या बाहीवरून तुम्ही दंडघेर मोजून घेऊ शकतात आणि इथे टिक करून त्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवू शकता। आपल्याला दंडघेर प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं असतं। इथे आपण 4 इंच उंचीच्या बाहीसाठी 2.25 इंच खुल्या भागाकडून कमी करून घेणार आहोत। खुल्या भागाकडून कमी करताना आपल्याला उंचीच्या साईडने म्हणजेच वरच्या साईडने कमी करून घ्यायचं असतं। आपल्याला 4 इंच उंचीच्या बाहीसाठी 2 ते 2.25 इंच एवढंच कमी करायचं असतं। जर तुम्ही जास्त कमी केलं तर आपली बाही ओढली जाते, व्यवस्थित बसत नाही। शक्यतो आपल्याला 2 इंच ते 2.25 इंचच कमी करायचं असतं। इथे मी 1.5 इंचवरती टिक केलेली आहे आणि क्रॉस लाईन मारून घेत आहे। ही आपली शिलाई मार्जिन असते। ही 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेली आहे। इथून आपल्याला
इथे आपल्याला 4 इंच उंचीच्या बाहीसाठी खुल्या भागाकडून 2 इंच कमी करून घ्यायचं असतं, पण ज्यांच्या बाहीला फुगा होत असेल किंवा फुगा येत असेल त्यांनी 2.25 इंच कमी करायचं आहे। इथे आपण 2.25 इंचवरती टिक केलेला आहे आणि लाईन देखील मारून घेतलेली आहे। आता आपण 2.5 इंच आणि 1.5 इंचवरती टिक करून घेऊयात। आपण जिथे 2.5 इंच आणि 1.5 इंचवरती टिक केलेला आहे तिथून आपल्याला आकार द्यायचा आहे। या पद्धतीने आपण 2.5 इंचवरती जिथे टिक केलं होतं तिथून आकार दिलेला आहे। आता आपण जिथे 1.5 इंचवरती टिक केलेला आहे तिथून देखील आकार देऊन घेऊयात। हा आपला बाहीचा आकार आहे। बाहीचा आकार देताना आपल्याला व्यवस्थित आकार द्यायचा असतो। इथे आपण हे जे अंतर आहे दोघा आकारांमधलं ते अर्धा ते 1.25 इंच एवढं अंतर आलं पाहिजे। आपण हे दोघा आकारांमधलं अंतर फक्त अर्धा ते 1.25 इंच एवढंच घेतो, त्यापेक्षा जास्त घेत नाही। इथे आपली 32 साईजची बाही टिक झालेली आहे। इथून तर इतकी आपली उंची आहे। वरच्या साईडने अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन आहे आणि खाली देखील आपलं अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे। ही आहे आपली अस्तरची बाही। अस्तरच्या बाहीसाठी आपण फक्त अर्धा इंच खालच्या साईडने शिलाई मार्जिन घेत असतो आणि तुम्ही जर बिना अस्तरची बाही कट करत असाल तर खालच्या साईडने आपल्याला 1.5 ते 1.25 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। इथे आपण जी 32 साईजची बाही टिक केलेली आहे ती 32 साईजचा आपण चौथा भाग काढलेला आहे। 32चा चौथा भाग आहे 8 इंच, म्हणजेच आपण ही 32 साईजच्या बाहीला 8 इंचाची घडी घेतलेली आहे। आणि तुमची जर बाही कमी पडत असेल तर तुम्ही 8 इंच प्लस अर्धा इंच घ्यायचा आहे, म्हणजेच 32चा चौथा भाग 8 इंच प्लस आपल्याला त्यात अर्धा इंच ॲड करायचा आहे। इथे आपल्याला सर्वात आधी वरचा आकार कट करून घ्यायचा आहे। आता आपण खालचा आकार कट करूयात, म्हणजेच हा पुढचा आकार असतो। मधोमध इथे टिक करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला बाही लावताना लक्षात येईल की हे मधोमध आहे। आता आपण हा जो आतला आकार आहे तो कट करून घेऊयात। हा बाही जॉईन करताना हा पुढचा साईडचा आकार असतो, हा आपण पुढे जॉईन करतो। इथे आपण बाही कट करून घेतलेली आहे। आपले हे बाहीचे आकार जर अगदी व्यवस्थित असेल तर आपली बाही अगदी व्यवस्थित बसते, कुठेही फुगा होत नाही किंवा ओढल्यासारखी देखील होत नाही। इथे आपण 1.5 इंचवरती आता छोटासा खाचा पाडून घेऊयात। आता आपण 1.5 इंचवरती खाचा पाडून घेऊयात। जे आपण टिक करून घेतलेलं असतं हे शिलाई मार्जिन असतं। मी तुम्हाला ही 32 साईजची बाही जी आहे ती 32 साईजचा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावर लावून देखील दाखवणार आहे। वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंच शोल्डर जॉईन करण्यासाठी ठेवायचं आहे, तिथून खाली आपल्याला ही बाही ठेवायची आहे। ही जी बाही आहे हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे आणि बाही मोजून बघायची आहे। इथे जो मधोमध खाचा पाडलेला आहे आपण ते अर्धा इंच जो पॉइंट केलेला आहे तिथे ठेवायचा आहे आणि बाही अशी लावून बघायची आहे। इथे मी तुम्हाला बाही लावून दाखवत आहे। बघू शकतात आपली जी बाही आहे 32 साईजची ती अगदी बरोबर अशी कट झालेली आहे। मी तुम्हाला ही बाही लावून देखील दाखवलेली आहे, अशी देखील तुम्ही लावून बघू शकतात। अगदी थोडं आपल्याला सरकवत जायचं आहे। बाही देखील ओढायची नाही आणि खालचा जो भाग आहे आपला पाठीमागचा तोही आपल्याला बिलकुल ओढायचा नाहीये। बघू शकतात आपण जे खाचे पाडून घेतलेले आहेत 1.5 इंचावरती शिलाई मार्जिनचे ते अगदी बरोबर असे जॉईंट झालेले आहेत आणि आपली बाही अगदी बरोबर अशी कट झालेली आहे। इथे मी तुम्हाला बाही यासाठी लावून दाखवते। बरेच जण म्हणतात की आमची बाही पुरत नाही, पण आपण जर अगदी व्यवस्थित माप घेतलेलं असेल आणि तुम्ही जर 1.5 इंच पाठीमागच्या भागात शिलाई मार्जिन वाढवलेलं असेल तरच ही बाही पुरते। तुम्ही जर 32चा चौथा भाग किंवा 36चा चौथा भाग घेत आहात आणि त्यात 2 इंच शिलाई मार्जिन वाढवत आहात तर ही बाही बिलकुल पुरणार नाही। तुम्ही जर 32 किंवा 34 साईजचा पाठीमागचा भाग कट करत आहात आणि 32चा चौथा भाग येत आहे 8 इंच आणि त्यात तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तर आपली बाही बिलकुल पुरणार नाही। तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं आहे तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला बाही टिक करून दाखवते, कट करून दाखवते तर ती बाही अगदी बरोबर अशी पुरते। पण जर तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिन जर वाढवलेलं असेल तर ही बाही कमी पडू शकते। मी इथे 1.5 इंच शिलाई मार्जिनच्या मेजरिंगने तुम्हाला ही बाही दाखवत असते। म्हणजेच जर तुम्ही पेपर कटिंग करत आहात आणि
32चा चौथा भाग आलेला आहे 8 इंच आणि त्यात तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं, तर ही बाही अगदी बरोबर अशी पुरेल। आणि तुम्ही जर 32चा चौथा भाग 8 इंच घेतलेला आहे आणि त्यात 2 इंच जर आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर ही बाही बिलकुल पुरणार नाही। तर तुम्हाला त्यासाठी 32चा चौथा भाग 8 इंच प्लस त्यात आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। जर तुम्ही शिलाई मार्जिन 2 इंच घेत असाल तर आणि 1.5 इंच जर तुमचं शिलाई मार्जिन असेल तर ही बाही अगदी बरोबर अशी पुरून जाते, कुठेही कमी पडत नाही। मी जे पेपर कटिंग केलेले आहेत ते 1.5 इंच शिलाई मार्जिनचे केलेले आहेत। 32चा चौथा भाग 8 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन, तर इथं माझी बाही अगदी परफेक्ट अशी पुरून जात आहे। आता आपण फुगाबाही कट करणार आहोत। मी ते आपल्या साध्या बाहीवरून फुगाबाही कशी कट करायची ते तुम्हाला कापडवरती दाखवणार आहे। ही आहे आपली बिना अस्तरची बाही। बिना अस्तरच्या बाहीवरून आपण फुगाबाही कशी कट करायची ते बघूयात। आता हे जे 1.5 इंच आहे, आपण 1.25 इंच ते 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतो, ते आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे। बघा मी तुम्हाला फोल्ड करून दाखवते। या पद्धतीने आपण फोल्ड करून घ्यायचं आहे। तुम्ही उंचीचं माप मोजून घ्यायचं आहे आणि तेवढं फोल्ड करू शकतात। तुम्हाला जेवढी उंची हवी आहे तेवढं आपण इथे फोल्ड करून घेऊ शकतो किंवा वाढवून देखील घेऊ शकतो। इथे मी फोल्ड केलेली आहे। इथे मी डबल कापड घेतलेलं आहे। इथे आपण बाहीची परत एकदा घडी करून घेतलेली आहे। कापडची देखील आपण घडी करून घेऊयात। इथे मी डबल कापड घेतलेलं आहे आणि कापडला फोल्ड केलेला आहे, म्हणजे 4 पदरी आपल्याला कापड घ्यायचं आहे। 1 2 3 आणि 4। बंद बाजू ही माझ्या साईडने घेतलेली आहे आणि ओपन बाजू ही समोरच्या साईडने घेतलेली आहे। ही जी बंद बाजू आहे ती बंद बाजूकडून ठेवायची असते। तुम्हाला जेवढा जास्त फुगा हवा असेल तेवढे इंच आपल्याला त्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे। आपली साधी बाही प्लस आपल्याला बंद बाजूकडून वाढवून घ्यायचं आहे। बंद बाजूकडून आपण का वाढवतो, हे फुगा घेण्यासाठी वरच्या साईडला ज्या चुन्या येतात, आपल्या प्लेट येतात, त्यासाठी आपल्याला हे वाढवून घ्यायचं असतं। मी बघू शकता बंद बाजूकडून वाढवून घेत आहे। बंद बाजूकडून मी ते 5 इंच वाढवून घेत आहे। तुम्ही 6 इंच वाढवू शकतात, 7 इंच देखील वाढवू शकतात, 2 इंच, 4 इंच, 5 इंच किंवा 4.5 इंच। तुमच्याकडे जेवढा कापड अवेलेबल असेल तेवढं तुम्ही वाढवू शकतात। जेवढं जास्त इंच आपण वाढवलेलं असेल तेवढा आपल्या बाहीला जास्त फुगा येईल आणि जेवढं कमी तुम्ही कापड घेतलेलं असेल तेवढा कमी आपल्या बाहीला फुगा येणार आहे, म्हणजे ज्यावरती आपण प्लेट घेतो त्या कमी येणार आहेत। इथे मी 5 इंच वाढवून घेत आहे आणि सरळ लाईन मारून घेत आहे, जेणेकरून आपल्याला बाहीला आकार देता येईल। इथे मी सरळ लाईन मारून घेत आहे आणि बाहीला असा आकार देत आहे। खालच्या साईडने मी बघा 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे कापड। इथे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। मी साधी बाही प्लस आपण 5 इंच वाढवलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे जेवढा कापड असेल किंवा तुम्हाला जास्त कमी चुन्या हव्या आहेत, म्हणजे कमी प्लेट्स हवे आहेत, तर तुम्ही कमी घेऊ शकता। हे आपण टिक करून घेतले, हे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे। आता आपण बॉक्स तयार करून घेऊयात। जे आपण 5 इंच वाढवून घेतलेला आहे तिथे मी सरळ लाईन मारून घेणार आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की इथपर्यंत आपल्या चुन्या येणार आहेत। नाहीतर आपल्या लक्षात येणार नाही, तर आपल्याला कुठून कुठपर्यंत चुन्या घ्यायच्या आहेत। आपण या पद्धतीने बॉक्स करून घेऊ शकतात, लाईन मारून घेऊ शकतात किंवा छोटासा खाचा देखील पाडून घेऊ शकतात। आता आपण बाही कट करून घेऊया। 5 इंच जर आपण वाढवलं तर आपल्या बाईला भरपूर अशा चुन्या पडतात, म्हणजे प्लेट घेता येतात। आपल्याला साध्या बाहीवरून फुगा बाही अगदी सोप्या पद्धतीने कट करता येते। इथे मी बॉक्स तयार करून घेत आहे, जेणेकरून आपण ज्या वेळेला ब्लाउजला बाही जॉईन करू किंवा प्लेट घेऊ तेव्हा आपलं लक्षात येईल। आता आपल्याला जो खोल भाग आहे तो देखील कट करायचा आहे। इथे 2 पार्ट घेतलेले आहेत, मी बाहीला ओपन केलेले आहे। आता आपण जिथून बॉक्स घेतलेला आहे तयार करून तिथे आपल्याला या पद्धतीने बाही ठेवायची आहे। बघू शकता अशी मी इथे बाही ठेवून घेत आहे आणि जो खोल भाग आहे आपला तो एका साईडने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बाही ठेवून देखील कट करू शकता किंवा आकार देऊन कट करू शकता। मी इथे आकार देऊन कट करून दाखवणार आहे तुम्हाला। मी तुम्हाला दाखवलं की बाही ठेवून देखील तुम्ही आकार कट करू शकता। मी ते हाताने आकार देऊन कट करणार आहे।
या पद्धतीने मी ते हाताने आकार दिलेला आहे। एक साइड आपली आहे तशीच ठेवलेली आहे, एका साइडला फक्त हे कमी करून घ्यायचं असतं। हा असतो आपला पुढचा भाग आणि जो आपण बॉक्स केलेला आहे, हा बॉक्स आहे आपला प्लेटसाठी घेतलेला आहे आपण एक्स्ट्रा। ज्यावरती चुन्या येतील आपल्या, इथे आपण मधोमध खाचा पाडून घेऊयात। आता आपण जो आतला भाग कमी करणार आहे तो कट करून घेऊयात। फक्त आपल्याला 2 बाजू घ्यायच्या आहेत या आणि कट करून घ्यायचे आहेत। मी इथे हाताने आकार देऊन घेतलेला आहे, तुम्ही बाहीचा आकार ठेवून देखील कट करू शकता, जसं मी तुम्हाला ठेवून दाखवलं त्या पद्धतीने। या पद्धतीने मी इथे बाही कट करून घेतलेली आहे। थोडा कमी जास्त कापड असेल तर तो आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा असतो। इथे जे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे तिथं खाचा पाडून घेऊयात, जेणेकरून आपण जेव्हा ब्लाऊज शिवू तेव्हा फिटिंगसाठी लक्षात येईल। खाचा पाडून घेतल्यामुळे आपल्याला लक्षात येतं कितपर्यंत आपली फिटिंग येणार आहे। मी ते खाचा पाडून घेतलेला आहे। हे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन असतं। आता आपण पलीकडच्या साईडने देखील बॉक्स करून घेऊयात। मी ते टिक करून घेत आहे, जेणेकरून आपल्या दोघही बाहींना व्यवस्थित आपल्याला प्लेट्स घेता येतील आणि सेम अशा आपल्या बाह्या तयार होतील। नाहीतर काय होतं, एका बाहीला जास्त चुन्या येतात, एका बाहीला कमी येतात, किंवा एका साईडला जास्त चुन्या घेतल्या जातात, एका साईडला कमी घेतल्या जातात। त्यासाठी आपण या पद्धतीने बॉक्स करून घेत असतो। हा जो आपण बॉक्स करून घेत आहोत, हे पूर्ण आपल्या चुन्या येणार आहेत आणि जो आपला साईडचा कापड आहे तेवढी आपली बाही आहे। बाही प्लस आपल्याला एवढे एक्स्ट्रा घ्यायचं आहे। इथून आपण या पद्धतीने प्लेट्स घेणार आहोत। मी इथे तुम्हाला फक्त बाही शिवून दाखवणार आहे। बघू शकता या पद्धतीने प्लेट्स येतात खालूनही आणि वरच्या साईडनेही, आणि जो एक्स्ट्राचा आपला हा भाग आहे तो आपल्याला बाहीत जॉईन करायला लागतो। बघू शकता तुम्ही, इथून एवढा आपल्या चुन्या येणार आहेत। इथे मी दोघही साईडला तुम्हाला बाही ठेवून दाखवलेली आहे। जो मधला आपला बॉक्स करून घेतलेला आहे तो फक्त चुन्यांसाठी आहे, म्हणजे प्लेट्स घेण्यासाठी आहे। मी ते खालच्या साईडने पट्टी फुगा घेणार आहे, म्हणून बेल्ट तयार करून घेतलेले आहेत, म्हणजेच कट करून घेतलेले आहेत। हा बेल्ट आपल्याला चुन्या पाडल्यानंतर जॉईन करायचा असतो, म्हणजेच आपल्याला खालच्या साईडने पट्टी लावायची असते। हा जो बेल्ट आहे, आपण आधी चुन्या पाडतो, प्लेट्स घेतो, नंतरच आपल्याला तो बेल्ट जॉईन करायचा असतो। इथून ते इतके आपण आता प्लेट्स करून घेऊयात। दोघही बाहींना आपल्याला प्लेट्स करून घ्यायचे आहेत। इथे मी बॉक्स तयार करते, जेणेकरून दोघही बाहींचे जे प्लेट्स घेणार आहोत आपण ते अगदी बरोबर अशा येतील। आता मी तुम्हाला शिवून दाखवते। मी फक्त इथे बाही तुम्हाला शिवून दाखवणार आहे, प्लेट्स घेऊन दाखवणार आहे। फुगा बाहीसाठी आपण कशा पद्धतीने प्लेट्स घेत असतो। इथे या पद्धतीने आपण फुगा घेत आहोत। फुगाबाही खूप इझी आहे, आपण साध्या बाहीवरून फुगाबाही कट करू शकतो आणि तेही खूप सोप्या पद्धतीने। दुसरी बाही कट करायची आपल्याला गरज येत नाही, अगदी कमी वेळात ही बाही कट होऊन जाते। इथे मी एका साईडला प्लेट्स तयार करून घेतलेले आहेत। बघू शकता तुम्ही, प्लेट्स आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण खालच्या साईडने देखील प्लेट्स तयार करून घेऊयात। त्याही अगदी समोरासमोर आपल्याला प्लेट्स करायचे आहेत। अगदी आपली प्लेट वरची जशी आलेली आहे समोर तशीच आली पाहिजे खालची ही प्लेट। आपल्या प्लेटची जी साईड आहे ती एकाच दिशेला आली पाहिजे दोघही प्लेटची। इथे मी दोघही साईडला प्लेट तयार करून घेत आहे।
जितका आपण बॉक्स तयार केलेला होता तेवढे आपल्याला इथे प्लेट तयार करायचे असतात. म्हणजेच तुम्ही जेवढा एक्स्ट्रा कापड घेत असाल, मी इथे 5 इंच घेतलेला आहे, कुणी 4 इंच घेतं, कुणी 3 इंच घेतं, कुणी 6 इंच देखील घेतं. ज्याला जास्त फुगा हवा आहे बाहीचा तेवढा जास्त आपण कापड घ्यायचं आहे आणि प्लेट्स तयार करायचे आहेत. इथे मी बाहीला प्लेट्स घेतलेले आहेत. बघा आपल्या दोघही साईडला प्लेट्स असे छान तयार झाले आहेत. मी इथे जास्त कापड घेतलेले आहेत म्हणून आपल्या प्लेट्स देखील भरपूर आलेले आहेत. आणि हा जो साईडला आपला कापड आहे शिल्लक राहिलेला तो जॉईन करण्यामध्ये जाईल आणि हा जो फुगा आहे तो वरच्या साईडला येईल. आज आपण ही फुगा बाही सारिका बनसोडे यांच्या कमेंटवरून करत आहोत. म्हणजेच तुम्हाला कट करून दाखवत आहे आणि शिवूनही दाखवत आहे. एक बाही आपली इथे शिवून झालेली आहे. आता दुसरी बाही देखील शिवून बघूयात. सेम पद्धतीने मी इथे प्लेट्स घेतलेले आहेत. आता आपण जिथं खालच्या साईडला म्हणजे दंडगेरच्या साईडला प्लेट्स घेतो तिथे आपल्याला पट्टी लावायची असते. ही जी आपली बाही आहे ती पट्टी फुगाची आहे. खालच्या साईडने आपली पट्टी येते. मी आधी खालच्या साईडने देखील प्लेट्स घेऊन घेते, नंतर तुम्हाला प्लेट देखील लावून दाखवते. आज मी तुम्हाला ही फुगा बाही अगदी सोप्या पद्धतीने कट देखील करून दाखवलेली आहे आणि शिवून देखील दाखवत आहे. प्लेट्स घेताना आपण ज्या वरच्या पद्धतीने जशा प्लेट्स घेतलेल्या आहेत सेम त्याच पद्धतीने आणि त्याच मापात आपल्याला इथे प्लेट्स घ्यायचे असतात. म्हणजे जी आपली फुगाबाही आहे ती अगदी परफेक्ट अशी दिसते. इथे आपल्या दोघही फुगाबाईंना प्लेट्स घेऊन तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला पट्टी लावून दाखवणार आहे. पट्टी आपल्याला फक्त दंडघेरच्या साईडला लावायला लागते आणि जी वरची साईड आहे ती आपल्याला शोल्डरला जॉईन करायला लागते. बघू शकता किती छान असा फुगा दिसत आहे. जेव्हा आपण बाही ब्लाउजला जॉईन करतो तेव्हा खूप छान फुगा दिसतो. मी ही बाही फक्त तुम्हाला कट करून आणि स्टिच करून दाखवत आहे. या पद्धतीने आपण पट्टी लावू शकतो किंवा खालच्या साईडने देखील ही पट्टी लावून वरच्या साईडने फोल्ड करू शकतो. मी तुम्हाला या पद्धतीने लावून दाखवणार आहे. खालच्या साईडला मी ती पट्टी ठेवलेली आहे. पट्टीची आपल्याला कमीत कमी रुंदी घ्यायची आहे 1.5 ते 2 इंच. बघू शकता मी या पद्धतीने तुम्हाला पट्टी लावून दाखवत आहे. पट्टी मी खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि जो चुन्यांचा भाग होता प्लेटचा भाग तो वरच्या साईडने ठेवलेला आहे. इथे आपण जी पट्टी कट केलेली होती मी ती शिवून दाखवलेली आहे. आता आपण ती पट्टी फोल्ड कशी करायची ते बघूयात. तुम्ही या पद्धतीने एक लाईन टिप मारून घेऊ शकतात. मी डायरेक्ट तुम्हाला फोल्ड करून दाखवत आहे. तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही एक टिप मारून घ्यायची आहे छोटासा फोल्ड करून, मगच वरची टिप मारायची आहे. आता आपण या पद्धतीने फोल्ड करून टिप मारून घेऊयात. या बाहीला पट्टी फुगा असं म्हणलं जातं कारण पट्टी फोल्ड केलेली असते आपण खाली. तुम्ही इथे इलास्टिक देखील टाकू शकतात. या पद्धतीने आपल्याला पूर्ण भागाला पट्टी लावून घ्यायची असते. फक्त ही पट्टी खालच्या साईडनेच लावायची असते कारण वरची जी साईड आहे बाहीची ती आपण शोल्डरला जॉईन करणार आहेत म्हणून तिला आपल्याला पट्टी लावायची गरज येत नाही. फक्त पट्टी लावून घेतो आपण दंडगेरच्या साईडला. तुम्ही पट्टीऐवजी इलास्टिक देखील टाकू शकतात. मी इथे पट्टी फुगा तुम्हाला दाखवलेला आहे. इथे आपली फुग्याची बाही शिवून तयार झालेली आहे. बघू शकता किती छान असा फुगा तयार झालेला आहे बाहीचा. आपण ज्या प्लेट्स घेतलेल्या आहेत दोघं साईडला ते एका दिशेने घेतलेले आहेत म्हणून आपली जी बाही दिसत आहे ती खूप सुंदर दिसत आहे. ही आपण पट्टी जॉईन केलेली आहे. हिला पट्टी फुगा बाही असं म्हणतात. ही पट्टीऐवजी तुम्ही इलास्टिक देखील लावून घेऊ शकतात. आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने साध्या बाहीवरून फुगाबाही कशी कट करायची आणि कशी शिवायची ते अगदी डिटेलमध्ये बघितलेलं आहे. आज आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने साध्या बाहीवरून फुगाबाही कशी कट करायची आणि साध्या अस्तरच्या बाहीवरून मेगाबाही कशी कट करायची ते खूप सोप्या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. ही जी आपली मेगाबाईची साईड असते ही बंद असते. मी तुम्हाला एकच बाही कट करून दाखवलेली आहे. यापेक्षा तुम्ही उंचीला ही बाही कमी देखील करू शकतात. कमी करताना मी जसं सांगितलेलं आहे तुम्हाला त्या पद्धतीने आपल्याला कमी करायची असते.
इथे आपण 30 साईजची ही बाही कट केलेली आहे। मी तुम्हाला ही बाही ओपन देखील करून दाखवणार आहे। हे बघू शकता, हे दंडगेरच्या साईडला आपण बंद बाजू घेत असतो, ओपन करून ही बाही या पद्धतीने दिसत असते। ही आपली एकच बाही झाली। मी तुम्हाला इथे मेगा बाही एकच कट करून दाखवलेली आहे आणि कमी साईजची आपण ही बाही कट केलेली आहे। ही बाही देखील आपण आहे तेच पेपर कटिंगवरून म्हणजेच आहेच त्याच बाहीच्या पेपर कटिंगवरून कट केलेली आहे। आज आपण सर्व साईजच्या ज्या बाह्या आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या बाह्या आहेत त्या अगदी सोप्या पद्धतीने कट केलेल्या आहेत आणि आपले सबस्क्रायबर ज्यांनी आपल्याला कमेंट केलेली होती त्यांच्या कमेंटवरून आज आपण या बाह्या कट केलेल्या आहेत। आणि तुम्हाला जर पेपर कटिंग हवे असतील तर मी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आणि तुम्हाला जर वेगवेगळ्या प्रकारच्या बाह्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील।